शेतकरी बंधूंनो, फळ पिकामध्ये जास्त पैसे देणारे सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे डाळिंब. डाळिंब हे जगामध्ये एक 2-3 देशामध्ये होतं, त्यातल्या त्यात भारतामध्ये सगळ्यात जास्त डाळिंब होतं. आणि भारतामध्ये त्यातल्या त्यात नाशिक, सोलापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यामध्ये डाळिंबाची लागवड प्रामुख्याने जास्त होते. आणि आता इतरत्रही डाळिंबाची लागवड मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने हे सिद्ध करून दिलं आहे की डाळिंबामध्ये पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्याने डाळिंबाची रोग प्रतिकारशक्ती अतिशय चांगल्या पद्धतीने वाढते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे फवारणी कमी लागते, उत्पन्नात दुपटीने वाढ होते. त्याला फळांना चकाकी, कलर अतिशय चांगल्या पद्धतीने येतो आणि एक्सपोर्ट होणारं फळ म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचं फळ शेतकऱ्याला मिळतं. संतुलित खतांच्या मात्रा दिल्यामुळे पाणी कमी असून देखील पारंपरिकपेक्षा जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढतं हे आज आपल्याला दाखवायचं आहे. फळांची संख्या झाडावर 125 ते 150 पर्यंत या तंत्रज्ञानामुळे लागते हे दिसून आलेलं आहे. फळांची संख्या ही 125 ते 150 असून वजन हे 300 ते 400 ग्रॅमपर्यंत त्याच्यामध्ये डेव्हलप झालेलं आपल्याला पाहावयास मिळेल. एका झाडापासून 2 ते 2.5 कॅरेट म्हणजे साधारण 40 ते 50 किलो एका झाडापासून उत्पन्न मिळाल्याचं आजच्या शेतकऱ्यांच्या मुलाखतीतून आपल्याला दिसेल. डाळिंबामध्ये एका झाडावर फळांची संख्या जर 60-65च्या वरती गेली तर फळाचं वजन हे मिळत नाही. परंतु पाटील बायोटेक तंत्रज्ञानामध्ये खतांच्या संतुलित मात्रा दिल्यानंतर 100 ते 125 फळं शेतकऱ्याला लागलेली दिसत आहे. आणि त्या 100 ते 125 फळं म्हणजे 60-65च्या वरती लागूनही त्याचं वजन हे 300 ते 400 ग्रॅम मिळालेलं आहे. तर आमच्याकडे टोटल 7 एकर क्षेत्र असून आम्ही गेल्या वर्षी 11x9 या अंतरावरती भगवा जातीची लागवड केलेली आहे. ती साधारणतः 37 गुंठ्यामध्ये केलेली आहे. तर ह्या वर्षी जे पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे तर त्यांनी सांगितल्यानुसार एकरी त्याचे डोस केलेले आहे. तर त्यानुसार फळांचा गेल्या वर्षी या पिरियडमध्ये 5 महिन्यापर्यंत कलर आलेलाच नव्हता. तर ह्या वर्षी कलरला सुरुवात झालेली आहे. आणि साईजमध्ये गेल्या वर्षी पण साईज झाली नव्हती आमची आणि जास्तीत जास्त 70 ते 100 ग्रॅमचा माल जास्त होता. तर ह्या वर्षी साईजमध्ये फरक पडलेला आहे. आपण जो कॅलनेट रिलीजर आणि ह्युमॉल याचा वापर केलेला आहे तर त्याच्यामुळं जमिनीतून जो बॅकअप आलेला आहे झाडाला तर तो गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेला आहे. आणि यावर्षी आमच्याकडं पाण्याचं जरा शॉर्टेज असल्यामुळे मध्ये 1 महिनाभर जास्तीत जास्त त्याला ताण सहन करावा लागलेला आहे. त्या मानाने साईज चांगली आहे. ते आमचे गेल्या वर्षी 30% माल मार्केटला गेला होता, 60% माल आम्हाला फेकावा लागला होता. तर यावर्षी तशी काही परिस्थिती नाही आहे. पहिल्या वर्षी आम्ही पारंपरिक पद्धतीनं जे रासायनिक खतं वापरले तर त्याचा खर्च आम्हाला गेल्या वर्षी 20,000 रुपये आला होता. आणि ह्या वर्षी आम्ही रासायनिक खतं तेवढेच ठेवून पाटील बायोटेकचं जे तंत्रज्ञान वापरलं जो खर्च आहे तो 23,000 रुपये वाढलेला आहे. आणि गेल्या वर्षी जी रोगप्रतिकारक क्षमता झाडामध्ये नव्हती ती यावर्षी तयार झाल्यामुळे औषधांवर जो गेल्या वर्षी 50,000 रुपये खर्च झाला होता त्यामध्ये यावर्षी 15,000 रुपयांनी घट आलेली आहे. आणि दुसरी गोष्ट गेल्या वर्षी आमच्या पूर्ण माल 180 जाळी उतरला होता आणि ह्या वर्षी किमान 350 ते 450 जाळी माल उतरेल. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्न डबल वाढलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट गेल्या वर्षी आमच्याकडं टिपका नावाचा जो रोग आहे तो जवळजवळ झाडावरती 30 ते 40% दिसत होता प्रत्येक झाडावरती. तर ह्या वर्षी तो अजिबातही दिसत नाही.
मी जे तंत्रज्ञान वापरलं पाटील बायोटेकचं, तर ते स्वतःच्या मनाने न वापरता मी काही बागा जाऊन बघितल्या होत्या, तर त्याच्यामध्ये मला जो फरक जाणवला, निरोगी उत्पादन जास्त आहे. त्याच्यामुळे पाटील बायोटेक वापरायला काहीच अडचण नाही आणि वापरून पाहिल्याशिवाय कळणार पण नाही. ते आपण स्वतः अनुभव घेऊन जर वापरलं तर आपल्यालाही कळेल. याचं मागचं उदाहरण असं का आम्ही अनेक पीक घेतले, जसं कांदा घेतला, सोयाबीन घेतले, कापूस घेतला, ऊस पण घेतला, पण पाण्याअभावी ते आम्हाला काय सज्ज झालं नाही. त्याच्याने आम्ही डाळिंब शेतीकडे वळलो. त्याचप्रमाणे मागच्या 10-12-98 पासून आम्ही डाळिंब लावलेलं आहे. त्याच्याने आम्ही असं बघितलं का डाळिंब हा पीक मार्गदर्शनाने येतो आहे. त्याचप्रमाणे आम्हाला पाटील बायोटेक यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. यांचं लिक्विड, यांचे जे खत, यांची जी फवारणी आम्ही सतत त्यांच्या मार्गदर्शनाने कंप्लीट पूर्ण केलेली आहे. आणि त्याचा बेनिफिट आम्हाला असं मिळालं आहे की आमच्या फळावर डाग नाही किंवा फळची साईज पहा. त्यानंतर रोगराईचा प्रश्न येतच नाही. आमच्याकडे मरपणसुद्धा कमी आहे. पारंपरिक शेती करत असताना आम्हाला मागच्या वेळेला असा अनुभव आला आहे का एका झाडाला 1.25 कॅरेट, 1.5 कॅरेट, 1.25-2 कॅरेटपर्यंत माल येत होता. यावर्षीसुद्धा एखादी शक्यता आहे का 3 किंवा 2.5 कॅरेट बसण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आज आपण हिशोब काढला की 1200 झाडांमागे 1200 कॅरेट माल आपल्याला वाढलेला आहे. आता सरासरी आपण 1000 रुपये कॅरेट पकडला तर आज कमीत कमी 12 लाख रुपये होतील बा. आणि आम्हाला पाटील बायोटेकचा खर्च आम्हाला 60,000 रुपये जास्त लागलेले आहे. हो, तर आता इतकं उत्पन्नाच्या मागे 60,000 रुपये काही विशेष किंवा काही महत्त्व ठेवत नाही. या तंत्रज्ञानाने आम्हाला मालाला क्वालिटी पण मिळालेली आहे, त्याला शायनिंग मिळालेली आहे, त्याला वजन पण मिळालेलं आहे. आणि आज एक फलचं वेट कधी पकडला आपण तर 300 ग्राम कमी कमी आलं पाहिजे बा. सफरचंदमध्ये सुद्धा इतकी काय चकाकी नसतात. आज आपल्या डाळीमध्ये इतकी चकाकी आहे. तर फक्त हे टेक्नॉलॉजीचा कमाल आहे. आपण शेतकरी शेतामध्ये कांदा लावतो, कापूस लावतो, भुईमूग लावतो, असं नाही का डाळिंबवरतीच हे टेक्नॉलॉजी वापर करायची. माझं जर असं म्हणणं आहे शेतकऱ्यांनी प्रत्येक पिकावरती ही टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. पाटील बायोटेक ही कंपनी आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक होत आहे. ते मला अनुभव येतो आहे. माझं 6 एकरवर यांचं टेक्नॉलॉजी चालू आहे आणि ते आपल्याला मार्गदर्शन दिसत आहे. तर याच्या पुढे कोणतंही पीक असो, शेंग असो, कापूस असो, बाजरी असो, सोयाबीन असो, तर मला शेतकरी बांधवांना हेच रिझल्ट सांगायचं आहे का आपण जास्त 10 एकर नाही, अर्धा एकरवरती ट्राय बेस म्हणून करायचं. म्हणजे आपल्याला कळेल का याचं महत्त्व काय आहे. तर हे पाटील बायोटेकचं जे तंत्रज्ञान वापरलं आहे, आमचं हे पहिल्याच वर्षाला आहे. आणि पहिल्याच वर्षाला असल्यामुळं आमच्या माहितीनुसार हे तंत्रज्ञान वापरल्यामुळं आमची बाग एकदम चांगल्या पद्धतीची पहिल्या वर्षाला असल्यामुळं आमची आज 1.5 वर्षाची झाडं आहेत. साधारण 1.5 वर्षात एवढी काही कोणाकडं फलधारणा होत नाही आणि त्याची साईजही एवढी होत नाही. तर त्याच्यानंतर त्यांच्या फवारणीमध्ये त्यांच्याकडे एक आर्यना म्हणून चॉकलेट आलेलं आहे. त्याने त्या कंपनीनं आम्हाला दिलेलं आहे. आणि ते आम्ही फवारल्यानंतर साधारणतः आम्हाला 4 ते 5 दिवसात त्याचे इतके चांगले रिझल्ट भेटले ना. आणि त्या एक फवारणीचं एक वैशिष्ट्य आहे का आम्हाला दुसऱ्या फवाऱ्या समजा 8 दिवसात घ्यावं लागतात, 8 दिवसात 4 दिवसात. तर ह्या फवारण्या आम्हाला 20-20 दिवसांनी घ्यावं लागतात, 20-21 दिवसांनी घ्यावं लागतात. तर तो एक फायदाचे. करपा, भुरी वगैरे असं कुठलंच काही नाही, ठिपका वगैरे त्याच्यावर कुठलंच काही नाही. आज आमच्या शेजारच्या बागांवर बरेचसे आलेले आहे ठिपका वगैरे, तो नवीन काहीतरी पद्धतीचं आलेलं आहे. तो आमच्याकडे काही आढळत नाही. म्हणजे एक फवारणी आम्हाला 4,000 रुपयाला बसते. साधारणतः ही फवारणी आम्हाला 2-2.5 हजार रुपये बसते. म्हणजे जवळजवळ 1,500 रुपयाचा आमच्या याच्यात फायदा होतो आहे. आणि ही पाटील बायोटेकची जे आम्ही पॅकेज जे घेतलेलं आहे हे अतिउत्तम आहे असं आम्हाला वाटायला लागलं आहे. कारण की खर्चाची तुलनेत जर बघितलं बाकीच्या ह्याच्यात तर आम्हाला खर्च याचा कमी वाटतो आहे. तर माझं असं म्हणणं आहे का मी जे चॉकलेट वापरले असे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावा. सगळ्या शेतकऱ्यांनी, बागावाल्याने वापरावा, भाजीपालेवाल्याने वापरावा. त्याची रिझल्ट एवढे चांगले आहेत का दुसरं आपण कुणाकडेच वळणार नाही असं एक मला तरी वाटतं आहे. माझ्याकडे 60 एकर जमीन आहे. 60 एकरपैकी मी 40 एकरमध्ये कापूस, 10 एकरमध्ये मका, बाकी इतर पिकं घेतो. आणि पारंपरिक पद्धतीने आमची पिकं असतात. तर आता म्हणजे चालू कंडिशनमध्ये आमच्या ह्या कापसावर म्हणजे व्हायरस म्हणजे थ्रिप्स वगैरे हे जास्त प्रमाणात आढळत होती. त्याच्यामुळे आता चालू वर्षी आम्ही
पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान हे वापरायला सुरुवात केली, तसं साधारण 2-3 वर्षापासून यूज करतो आहे. पण आता त्यांनी जे नवीन तंत्रज्ञान उपस्थित केलेलं आहे आरेना चॉकलेट म्हणून, तिचा चालू वर्षी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होऊन चांगला मालाचं क्वालिटी वगैरे चांगल्या प्रकारे दिसते. कापूस जो आहे आमचा पूर्ण असा आखडल्यासारखा झालेला होता आणि मालाचं प्रमाणसुद्धा फार कमी होतं. तर आता आम्ही त्याच्यावरती आरेना चॉकलेट एका पंपाला एक यूज केली आणि कपाशीची क्वालिटी म्हणजे सर्वसाधारण त्याच्यावर 2 फवारण्या केल्या एक 15 दिवसाच्या अंतराने आणि कापसाची क्वालिटी सुधारून कपाशीची हाईटसुद्धा वाढायला सुरुवात झाली आणि आता कापसावर चांगल्या प्रकारे म्हणजे त्याचा सर्व रोग नष्ट होऊन आता कपाशीची क्वालिटी ही एकदम चांगल्या प्रतीची असून तिच्यामध्ये गडदपणा हा खूप चांगल्या प्रकारे आला आणि कापूस हा वाढून तिच्यामध्ये खूप प्रकारे सुधारणा झाली. जर कधी ही परिस्थिती तशी झाली नसती तर आमची कपाशीची वाढही झाली नसती आणि हा लालसरपणा येऊन त्याच्यामध्ये बुरशीचं प्रमाण खूप वाढून ही कपाशीचा प्लॉट बसल्यासारखा झाला असता आणि याच्यामध्ये निम्मे उत्पादन आमचं घटलं असतं असं मला वाटतं. आणि आता या आरेना चॉकलेटमध्ये 2 फवारण्यामुळे आमचा याच्यामध्ये खूपच मोठ्या प्रकारे फायदा होऊन ही चांगल्या प्रकारे आम्हाला क्वालिटी वाटते. आता सर्वसाधारणतः आमच्या प्लॉटमध्ये जवळपास 90 दिवसाची ही कपाशी आहे. या कापसाची हाईट जवळपास 5.5 ते 6 फुटापर्यंत आलेली आहे आणि याचं अपेक्षित उत्पादन मला जवळपास 20 ते 22 क्विंटलपर्यंत यायला काहीच हरकत नाही. आणि हे सुरुवातीचं, त्याच्यानंतर जे फरदड वगैरे जी येईल ती वेगळं. आणि याच्यातून सर्व शेतकऱ्यांना मी असं सुचवू शकतो किंवा अनुभवाने सांगू शकतो की पहिल्यांदा सुरुवातीला जो अनुभव घेतला याच्यातून शेतकऱ्यांनी व्हायरससाठी आणि बुरशीसाठी आरेना चॉकलेट हे यूज करायला काहीच हरकत नाही. आमच्या कपाशीची लागवड आज जवळपास 3 म्हणजे 100 दिवसाची झालेली आहे. हो, त्याच्यामध्ये काही टायमाला आमचे झाडं बसले होते आणि पानं कुकळल्यासारखे वाटत होते. झाडं बसले होते त्याच्यामुळे आम्ही हे चॉकलेट फवारली. चॉकलेट फवारल्यानं एक हा फायदा झाला, कपाशी निरोगी झाली. तर आमच्या कपाशीवर आज कुठलाहीच रोग नाही असं मला जाणवतं. आणि परत माल लागायला सुरुवात झाली. तो माल लागला तो पोषण झाला भरपूर आणि पुढी आमची अजून कमी गळाली बा. मी 15 ते 20 वर्षापासून शेती करतो आहे. तर इतर टायमाला असं व्हायचं की मला जे औषधी जे कपाशीवर मारली ते 15 ते 20 दिवसापर्यंत वाट पाहावी लागत होती. त्या टायमाला तिची क्वालिटी सुधारत होती. मी आरेना चॉकलेट मारल्यामुळे मला 3ऱ्या ते 4थ्या दिवशी लगेच फरक जाणवला. मी तरी सांगतो की इतर शेतकऱ्यांनासुद्धा आरेना चॉकलेट फवारायची. संपूर्ण भारतामध्ये व्हायरस व बुरशी या रोगांवर पाटील बायोटेकने कमी खर्चात शेतकऱ्यांना आरेना चॉकलेटच्या माध्यमातून एक चांगला पर्याय दिलेला असून यामध्ये पिकांच्या संरक्षणाबरोबर मालाची गुणवत्ता शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत आहे. तसेच पिकांचे होणारे नुकसान थांबत आहे व त्यामुळे हातात जास्त पैसा शेतकऱ्याला मिळत आहे. असे एक क्रांतिकारी उत्पादन आरेना चॉकलेटच्या माध्यमातून पाटील बायोटेकने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. हे उत्पादन आता संपूर्ण भारतामध्ये शेतकऱ्यांच्या सेवेत हजर झालेलं आहे. आसाममध्ये चहा कॉफीमध्ये याचे अतिशय चांगले रिझल्ट मिळत आहेत.